भारताने T20 वर्ल्ड कप जिंकला. भारताने T20 वर्ल्ड कप वन साइड जिंकला. यावेळी घासून मॅच झाल्याची फिलिंग नव्हती. यावेळी कुणी मैदानावर हात आपटले नाहीत. यावेळी कुणाच्या डोळ्यात पाणी आलं नाही. कारण यावेळी समाधान होतं. जिंकण्याचं समाधान. भारताने समोरच्या टीमला संधीच दिली नाही. संजूने धुमाकूळ घालणारी इनिंग खेळली. ईशान किशन, अभिषेकचा पट्टा घुमला. अक्षर पटेलने ब्रेक थ्रू मिळवून दिले. पण मॅच वन साइड झाली ती दोन गोष्टींनी. एक ओव्हर एक कॅच ज्यांनी प्रेशर काढून टाकलं. ही अशी मॅच होती जिथं प्लेयर्सनं संधी मिळवली कमबॅकची, स्वतःला सिद्ध करण्याची आणि जिंकण्याची. अर्थात प्रत्येक प्लेअरबद्दल बोलण्यासारखं आहे, पण सुरुवात त्या दोन गोष्टींपासून, मॅच वन साइड फिरवणाऱ्या दोन गोष्टींपासून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू. बॅटिंग पॅराडाईज असलेल्या अहमदाबादच्या पिचवर टॉस न्यूझीलंडच्या बाजूने पडला आणि त्यांनी भारताला पहिली बॅटिंग दिली. मॅट हेनरीनं पुढ्यात बॉल ठेवून चॅलेंज केलं, पण जसा बॉल मागे आला तसा संजूने पहिला स्कोरिंग शॉट सिक्स खेचला आणि डेडलॉक तुटलं, जे पुन्हा लागायला 16वी ओव्हर यावी लागली. भारत जिंकण्याचे कारण होतं ओपनिंग पार्टनरशिप. 7.1 ओव्हर्समध्ये 98 रन्स. पॉवर प्लेमध्ये स्कोर 92 रन्सवर होता. क्रेडिट अभिषेक शर्माचं होतं. न्यूझीलंडने ऑफ स्पिनर कॉल मॅकॉन्कीला बाहेर बसून धक्का दिला होता, पण अभिषेकच्या समोर त्यांनी ग्लेन फिलिप्सला ओव्हर दिली. अभिषेकने यावेळी टेम्परामेंट राखली. पहिली ओव्हर खेळून काढली आणि नंतर दणका दिला. पूर्ण टुर्नामेंट ऑफ राहिलेला अभिषेक शर्मा फायनलमध्ये फायनली खुलला. त्याने जेकब डफी, लॉकी फर्ग्युसन या दोघांचा कचरा केला. साहजिकच मिशेल सँटनरवर प्रेशर आलं आणि त्याने बॉलर्स बदलायला सुरुवात केली. पण संजू आणि अभिषेक ऐकायला तयार नव्हते. दोन्ही बाजूंनी फायरिंग झाली, पण अभिषेक रीतसर ताकदीचा वापर करून खेळला. टायमिंग वापरलं. 21 बॉल 52 मारून भारताला गरजेचा असलेला स्टार्ट मिळवून दिला. याच्या विकेटनंतर पिक्चरमध्ये आला ईशान किशन. हाईट कम फाईट जादा. ज्या ओव्हरला अभिषेक गेला त्या ओव्हरला ईशानने 2 फोर मारल्या होत्या. त्यानंतर त्याला आउटसाइड ऑफ टप्पा ठेवून ट्रॅप करण्याचा प्रयत्न झाला, पण भावाने कुठल्याच टप्प्याला दाद दिली नाही. त्याने स्वीपवर हुकूमत ठेवलीच, पण प्रत्येक खराब बॉल मारला. त्यात अजिबात चुकला नाही. संजूने थोडा अँकरचा रोल स्वीकारला आहे हे बघून ईशानने हात खोलले आणि 25 बॉल 54 रन्स केले. आपला रोल पद्धतशीर पार पडला. अर्थात हिरो ठरला संजू सॅमसन. हा प्लेयर भारताच्या वर्ल्ड कप सेटअपमध्ये नव्हता. हा प्लेयर प्लेइंग 11 मध्ये नव्हता, पण त्याला एक चान्स मिळाला आणि त्यानंतर जी झाली ती फक्त जादू होती. वेस्ट इंडिज विरुद्ध त्याने 97 केले आणि इंग्लंड न्यूझीलंड विरुद्ध 89. 2019च्या वर्ल्ड कपची सेमीफायनल आठवते. या मॅट हेनरीने पहिल्या स्पेलमध्येच कार्यक्रम केला होता. त्यात संजूसाठी मॅट हेनरी कायम टफ गेलेला बॉलर, पण फायनलला नाही. मॅट हेनरीने थोडा टप्पा मागे घेतला, फार नाही थोडा, आणि संजूने सगळं चित्रच बदलून टाकलं. त्याने न्यूझीलंडच्या एकाही बॉलरला सेटल होऊ दिलं नाही. तो फक्त फोडत होता आणि याही वेळी त्यानं स्वतःच्या माइलस्टोनचा विचार केला नाही. 15 ओव्हर्समध्ये 203 रन्स आले होते. 270 टप्प्यात वाटत होता. पण इथंच आला एक ट्विस्ट. 16वी ओव्हर. पहिला बॉल संजू सॅमसन आउट झाला. दुसरा बॉल हार्दिक आला. 2 डॉट 1 सिंगल. 5वा बॉल ईशान किशनने हवेत शॉट उडवला, तो आउट. 6वा बॉल सूर्या आउट झाला. सूर्याने शॉट चांगला खेळला होता, हमखास 4 होती, पण रचिन रवींद्रने डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला कडक कॅच घेतला. सूर्या पहिल्या बॉलवर 0वर गेला. 1 रन येऊन ओव्हरला 3 विकेट्स आल्या होत्या. जिमी निशमने मॅच फिरवली होती, पण या ओव्हरचा खरा त्रास नंतर झाला. कारण 17व्या ओव्हरला फक्त 7 रन्स आले. 18व्या ओव्हरला फक्त 9 रन्स आले. त्यानंतर हार्दिकने बॅट बदलून एक 6 मारला आणि पुढच्याच बॉलला तो सुद्धा आउट झाला. त्यानंतर पुढचे 4 बॉल 4 आले नाही आणि भारताचा स्कोर 231 वर थांबला होता. 100% स्कोर मोठा होता, पण पीच ज्या पद्धतीने बॅटिंगला साथ देत होतं ते बघता 250 पेक्षा कमी रन्स करणं म्हणजे न्यूझीलंडला मेंटल ॲडव्हान्टेज देणं. पण इथंच आला खरा ट्विस्ट, ज्यामुळे फायनल वन साइड घुमली. शिवम दुबेची बॅटिंग. जिमी निशम बॉलिंगला होता. दुबेने त्या ओव्हरला 24 रन्स मारले. 2 सिक्स 3 4. ताकद वापरली, स्पीड वापरला आणि प्रचंड जिगर दाखवली. त्याच्या बॅटिंगमध्ये ऑरा दाखवण्याचा प्रयत्न नव्हता. अनयुज्युअल शॉट्स नव्हते. कुठल्या माइलस्टोनची आशा नव्हती. प्युअर डॉमिनन्स होता. न्यूझीलंडला मॅचमध्ये कमबॅक करण्याची एक संधी मिळाली होती. तीच शिवम दुबेने काढून घेतली. भारताने बोर्डावर 255 रन्स लावले आणि न्यूझीलंडला रीतसर कॉर्नर केलं.
दुबेचा 8 बॉल नॉटआउट 26 हा संजूच्या 89, ईशानच्या 54 आणि अभिषेकच्या 52 इतकाच महत्त्वाचा स्कोर होता. न्यूझीलंडच्या रनचेसचा स्टार्ट पहिल्या ओव्हरला 4 रन्स येऊन झाला आणि दुसऱ्याच ओव्हरला 21 रन्स फोडून न्यूझीलंडने चेस होऊ शकतो अशी आशा दाखवली. त्यानंतर अक्षर पटेल आला आणि त्याने एक 4 काढली, पण लगेच फिन ॲलनची विकेट काढली. न्यूझीलंडचा सगळ्यात स्फोटक प्लेअर आऊट झाला, पण भीती संपली नव्हती. त्यात पहिल्याच ओव्हरला शिवम दुबेकडून जो कॅच सुटला होता ते बघता बेथेलसारखी एक इनिंग मॅच कधीही फिरवू शकत होती आणि ती इनिंग खेळण्याचं स्किल असलेला प्लेअर होता रचिन रवींद्र. त्याने पहिलाच बॉल हवेत उचलून चमक दाखवली होती, पण इथं सूर्यकुमार यादवने चाल खेळली. विकेट पडल्याचं प्रेशर ओळखून त्याने बुमराला बॉलिंगला आणलं. आता बुमराला बॉलिंगला आणणं याचा अर्थ एकच असतो, भारताला विकेट हवी. बुमराने पहिलाच बॉल स्लोअर वन टाकला. रचिनने लेफ्ट साईडला शॉट उचलला आणि मग मैदानात जादू बघायला मिळाली. ईशान किशन डीप स्क्वेअर लेगला उभा होता, तो तिथून पळत सुटला, पुढ्यात डाईव्ह मारून कॅच काढला. दुबेकडून कॅच सुटला होता, बॉल बराच वेळ हवेत होता, त्यात समोर डाईव्ह मारायची होती. ईशान फंबल झाला आणि त्याने कॅच सोडला नाही. त्यानंतर खुंखार सेलिब्रेशन झालं, कारण प्रत्येकाला त्या विकेटचा अर्थ माहीत होता. फक्त दुसरी विकेट नव्हती, हा न्यूझीलंडच्या बॅटिंग लाईनअपचा बेस होता, जो बुमरा ईशानच्या जोडीने उद्ध्वस्त केला. मग बाप्पूने फिनिशिंग टच दिला आणि पुढच्या ओव्हरलाच ग्लेन फिलिप्सला काढलं. त्यानंतर न्यूझीलंडने प्रयत्न केले, पण ते अपुरे ठरले. त्यातही हार्दिकने चॅपमॅनला, वरुणने 50 मारून चान्स कायम ठेवणाऱ्या सायफर्टला काढलं. तिथंच विषय संपला, कारण त्यानंतर रिक्वायर्ड रन रेट इतका वाढला की न्यूझीलंडला कमबॅक करता आलंच नाही. डॅरियल मिशेलने जरा विजय लांबवला होता, पण अक्षर पटेलने त्याची विकेट घेतली. मग विषयण करायला जसप्रीत बुमराह आला. निशम हेनरी लागोपाठच्या बॉलवर आणि 43 रन्सपर्यंत पोहोचलेल्या सेंटनरच्या विकेट्स काढल्या. राहिलेली विकेट अभिषेक शर्माने काढली आणि भारताने 96 रन्सने मॅच मारत T20 वर्ल्ड कप जिंकला. मुळात भारताची टीम या वर्ल्ड कपमध्ये अगदी सुरुवातीपासूनच फेवरेट्स होती, पण कुठल्याच मॅचमध्ये असा वन साइड विजय मिळवता आला नव्हता. कुठं ना कुठं काहीतरी गंडायचंच. त्यातही साऊथ आफ्रिकेविरुद्धची मॅच तर इतकी वाईट हरले की वर्ल्ड कपमधून बाहेर जायची वेळ आली. पण मग मोठे स्कोअर लावत फायनल आली आणि पहिल्या मॅचपासून अपेक्षित असलेला परफॉर्मन्स फायनलमध्ये फायनली आला. न्यूझीलंड अनुभवी टीम, 86,000 लोक मॅच बघायला, याच ग्राउंडवर दोनदा हारायचा इतिहास, सगळं काही विरोधात होतं. पण अभिषेक चालला, संजूने दणका दिला, ईशान दुबे मारून खेळले, अक्षर पटेलने 3 क्रुशल विकेट्स काढल्या आणि बुमराने हवी तेव्हा हवी तशी विकेट मिळवून दिली. अशी T20 वर्ल्ड कप फायनल जिथे टीमचा कॅप्टन गोल्डन डकवर आऊट झाला, पण त्याने बॅक केलेले त्याचे प्लेयर्स उभे राहिले अगदी ठाम, ट्रॉफी उचलेपर्यंत. ही 11 जणांची गोष्ट होती, जर्सीवरच्या तिसऱ्या स्टारसाठी, वर्ल्ड कप ट्रॉफीसाठी लढण्याची, जिंकण्याची आणि त्या पलीकडे समाधानाची.